सो फ्रेंड्स, आपला नेक्स्ट पॉईंट आहे डिव्हिजन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस. सो आपल्याला दोन रॅशनल नंबर्सचे डिव्हिजन करायचे आहे, पण त्यांचा बेस हा सेम असला पाहिजे आणि त्यांचे इंडायसेस हे वेगळे असले पाहिजेत. तर आपलं पहिलं एक्झाम्पल आहे 6⁴ डिवायडेड बाय 6⁻². सो 6चा आपल्याला इथे 4 टाइम्स मल्टिप्लिकेशन करायचं आहे, डिवायडेड बाय 6⁻² म्हणजे 6 × 6. सो हे दोन 6ला कॅन्सल आउट झाले, म्हणजे ह्याचा आन्सर आलं 6⁻². कारण 6चे इथे 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. पण हेच आपण अशा प्रकारे लिहू शकतो 6⁻4 डिवायडेड बाय 6⁻² इक्वल टू 6⁻4 - 2 इक्वल टू 6⁻². तुम्ही बघू शकता हे पण आन्सर 6⁻² आलेला आहे आणि हे सुद्धा आन्सर 6⁻² आलेला आहे. म्हणून कोणत्याही दोन रॅशनल नंबर्सचं जेव्हा आपण डिव्हिजन करत असतो आणि जर त्यांचे बेस सेम असतील तर सिम्पली आपण त्याच्या इंडायसेसची सबस्ट्रॅक्शन करणार आहोत. आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. -2⁵ डिवायडेड बाय -2⁵. सो इथे बेस सेम आहेत, म्हणजे -2 आहे आणि त्यांचे इंडायसेस हे वेगवेगळे आहेत आणि ह्या दोन नंबर्सचं आपल्याला डिव्हिजन करायचं आहे. सो -2 इथे 5 टाइम्स आलेला आहे, डिवायडेड बाय -2 हा 3 टाइम्स आलेला आहे. सो हे 3 -2 आपण ह्या 3 -2 आपण कॅन्सल आउट करणार, म्हणजेच -2 × -2 मीन्स -2 हा ⁻². सो हे सिम्पली आपण अशा प्रकारे लिहू शकतो -2⁵ डिवायडेड बाय -2⁻³ इक्वल टू -2. आपल्याला बेस सेम ठेवायचा आहे, सिम्पली त्याच्या इंडायसेसची आपण सबस्ट्रॅक्शन करणार आहोत इक्वल टू -2⁻². तुम्ही बघू शकता हे पण आन्सर सेम आलेला आहे -2⁻² आणि हे सुद्धा आन्सर सेम आलेला आहे -2⁻². सो सिम्पली इथे आपण जेव्हा दोन नंबरचे डिव्हिजन करत असतो आणि त्याचे जे बेस सेम असेल तर सिम्पली आपण त्याच्या इंडायसेसची सबस्ट्रॅक्शन करणार आहोत. सो फ्रेंड्स, वरील दोन एक्झाम्पलवरून आपण जनरलाइज फॉर्म्युला असा लिहू शकतो. इफ a is non-zero integer and m and n are positive integers and a is greater than n, then a⁻n divided by a⁻n equal to a m - n. सो इथे a हा नॉन झिरो इंटीजर असला पाहिजे आणि m and n हे दोन पॉझिटिव्ह इंटीजर असले पाहिजेत आणि m हा n पेक्षा मोठा असला पाहिजे. जर ह्या तिन्ही कंडिशन्स मेट झाल्या तर आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो, म्हणजेच a⁻m - n हा फॉर्म्युला यूज करून आपण ते एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. सो फ्रेंड्स, आपला नेक्स्ट पॉईंट आहे द मिनिंग ऑफ a⁻0. सो a⁻0 ची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इफ a इज नॉट इक्वल टू 0, जर समजा a हा नॉन झिरो असेल तर a⁻m डिवायडेड बाय a⁻m इक्वल टू 1. म्हणजे a⁻m a⁻m कॅन्सल आउट झाला म्हणून त्याचा आन्सर 1 आलं. म्हणजेच किंवा आपण हे अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो a⁻m डिवायडेड बाय a⁻m इक्वल टू a⁻m - n. सो इथे आपण डिव्हिजनचा रूल यूज केलेला आहे. जर बेस सेम असतील तर आपण त्यांच्या इंडायसेसची सबस्ट्रॅक्शन करणार आहोत डिव्हिजन करताना. त्यामुळे a⁻m डिवायडेड बाय a⁻m इक्वल टू a⁻m - n. सो m - n इक्वल टू 0, म्हणजेच a⁻0 इक्वल टू 1. सो तुम्ही ते बघू शकता a⁻0 ची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळालेली आहे, कारण a⁻m डिवायडेड बाय a⁻m ची व्हॅल्यू 1 असते. त्यामुळे a⁻0 ची व्हॅल्यू सुद्धा 1 आलेली आहे. त्यामुळे a⁻0 इक्वल टू 1 हे कोणत्याही नंबरसाठी लागू होतं. म्हणजेच 3⁻0 इक्वल टू 1, 4⁻0 इक्वल टू 1 किंवा 10⁻0 इक्वल टू 1. सो a हा कोणताही नॉन झिरो नॅचरल नंबर किंवा नॉन झिरो इंटीजर हा असला पाहिजे. सेकंड पॉईंट आहे द मिनिंग ऑफ a⁻−1. सो आपल्याला a⁻−1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर a⁻−1 इक्वल टू a⁻−1 × 1. सो कोणत्याही नंबरला 1ने मल्टिप्लाय केलं तरी आन्सर हे 1च येतं. त्यामुळे a⁻−1ला आपण 1ने मल्टिप्लाय करू शकतो. त्यामुळे a⁻−1 इक्वल टू, सो आपल्याला 1ची व्हॅल्यू माहितीच आहे. 1ची व्हॅल्यू आहे a⁻m डिवायडेड बाय a⁻m.
कारण कोणत्याही नंबरला त्याच नंबरने जर डिवाइड केलं तर त्याचा आन्सर 1 येतो. म्हणून 1च्या जागी आपण a⁻m डिवायडेड बाय a⁻m ही व्हॅल्यू पुट करू शकतो. त्यामुळे a⁻−1 इंटू 1च्या जागी आपण a⁻m डिवायडेड बाय a⁻m ही व्हॅल्यू पुट केलेली आहे किंवा ही व्हॅल्यू ठेवलेली आहे. त्यामुळे आपण याचं a⁻−1 इंटू a⁻m ह्या दोन नंबरचं आपण मल्टिप्लिकेशन करायचं आहे. जर बेस सेम असेल तर त्याची इंडायसेसची आपण ॲडिशन करणार आहोत. त्यामुळे a⁻m प्लस m डिवायडेड बाय a⁻m. सो -m प्लस m हे एकमेकांना कॅन्सल आउट झालं आहे. त्यामुळे त्याचा आन्सर आला 0. त्यामुळे न्यूमरेटरला येणार a⁻0 डिवायडेड बाय a⁻m. a⁻0ची व्हॅल्यू आपण आताच फाइंड आउट केली, ती असते 1. त्यामुळे a⁻0च्या इथे आपण 1 ठेवणार डिवायडेड बाय a⁻m. म्हणून a⁻−1ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1/a⁻m. सो ह्या दोन्ही. सो फ्रेंड्स, आपल्याला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. a⁻m इक्वल टू 1/a⁻m. सो a⁻0ची व्हॅल्यू असते 1 आणि a⁻−mची व्हॅल्यू असते 1/a⁻m. सो a हा नॉन झिरो इंटिजर असला पाहिजे आणि m हा कोणताही नंबर असलेला तरी चालेल. त्यामुळे a⁻m इक्वल टू 1/a⁻m. त्यामुळे 3/3⁻4ची व्हॅल्यू येणार 1/3/4. सो फ्रेंड्स, आपलं थर्ड पॉईंट आहे. लेट कन्सिडर 4/7⁻3. सो 4/7⁻3 मध्ये आपला इंडेक्स आहे -3. तर तुम्हाला माहितीच असेल, कोणत्याही नंबरचा आपण न्यूमरेटरला लिहिला किंवा न्यूमरेटरचा नंबर आपण डिनॉमिनेटरला लिहिला आणि डिनॉमिनेटरचा नंबर आपला न्यूमरेटरला लिहिला तर त्याची इंडायसेसचे साईन हे चेंज होतं. त्यामुळे 4/7 हे आपण अशा प्रकारे लिहू शकतो 1/4/7/3. सो इथे इंडेक्स -3 आहे. तर इंडेक्स डिनॉमिनेटरला गेल्यावर त्याचं साईन हे चेंज होणार. त्यामुळे -3 इथे +3 होणार. त्यामुळे 4/7 हे आपण अशा प्रकारे लिहू शकतो 1/4/7 इंटू 4/7 इंटू 4/7 इक्वल टू 1/4 इंटू 4 इंटू 4 म्हणजे 4चा क्यूब आहे 64 आणि 7चा क्यूब आहे 343. त्यामुळे आपला आन्सर आला येणार 1/64/347. सो आपल्याला हा नंबर हा न्यूमरेटरला न्यायचा आहे. त्यामुळे ते न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची पोझिशन एक्सचेंज होणार. त्यामुळे 1/64/347चं होणार 343/64. सो 343 हा आहे 7चा क्यूब आणि 64 आहे 4चा क्यूब. त्यामुळे आपला आन्सर आला 7/4/3. सो आपल्याला 4/7 ची व्हॅल्यू मिळाली 7/4/3. तर अशा प्रकारे आपण कोणताही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. सो फ्रेंड्स, वरील एक्झाम्पलवरून आपण असा जनरलाइज रूल लिहू शकतो. इफ a इज नॉट इक्वल टू 0 आणि b इज नॉट इक्वल टू 0 अँड m इज अ पॉझिटिव्ह इंटिजर, देन a/b⁻m इक्वल टू b/a⁻m. सो इथे a हा नॉन झिरो असला पाहिजे, त्याचप्रमाणे b सुद्धा नॉन झिरो असला पाहिजे आणि m हा कोणताही पॉझिटिव्ह इंटिजर असला पाहिजे. तर a/b⁻m ची व्हॅल्यू होते b/a⁻m. सो फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जर ह्या चॅप्टरमध्ये तुमचे आधीचे पॉईंट्स क्लिअर झाले नसतील तर मी सर्व व्हिडिओची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन, तुम्ही चेकआउट करू शकता. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय फ्रेंड्स.